नमस्कार. आज आपण डॉक्टरांकडून वाढत्या आयुर्मानामुळे होणाऱ्या नेत्रविकारांबद्दल माहिती घेणार आहोत, जे मज्जापटलाशी संबंधित आहेत. डॉक्टर, हे जे मज्जापटलाचे विकार होतात वाढत्या आयुर्मानामुळे होणारे, ह्याचं आपण पूर्वी कधी ऐकलं नव्हतं ह्याबद्दल. पण आता माणसाचं आयुर्मान वाढलेलं आहे, सरासरी आयुर्मान. मग हे विकार कोणते होतात माणसाला, त्याच्याबद्दल जरा माहिती द्या. जरूर. तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की आपली आता लाईफ एक्सपेक्टन्सी किंवा आयुर्मर्यादा वाढलेली आहे. सध्या जर आपण विचार केला तर ॲट बर्थ किंवा जन्माच्या वेळेला भारतीय माणसाची लाईफ एक्सपेक्टन्सी साधारण 67 वर्षापर्यंत असते. खूप पूर्वी ती 60 होती, त्याच्या आधी तर 40पर्यंतच होती. पण भारतामध्ये आज लाईफ एक्सपेक्टन्सी साधारण 67 वर्षाची आहे. पण व्यक्ती जर 60 वर्षापर्यंत जिवंत राहिली तर ती आयुर्मर्यादा 82पर्यंत जाते. तुम्ही जर का 60 वर्षापर्यंत जिवंत राहिलात आणि त्यावेळेला जर आपण बघितलं लाईफ एक्सपेक्टन्सी किती, तर ती 82 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे आता आपण पूर्वीपेक्षा खूप जास्ती काळ आपण जिवंत राहतो. पाश्चात्य देशांमध्ये जर बघितलं तर अमेरिकेमध्ये जन्मजातसुद्धा लाईफ एक्सपेक्टन्सी 85-87 अशी आहे. आपण अनेक वेळेला मोठे मोठे सेलिब्रिटीज, काही मोठे कलाकार दिवंगत झाल्याचं वाचतो अमेरिकेत. सगळ्यांचं 95, 92, 98 असं वय असतं. तर आपण आता खूप जास्त काळ जिवंत राहतो आहे, काहीतरी त्याची किंमत मोजतो आहे कदाचित आपण. तर जास्त काळ आपण जिवंत राहिल्यामुळे आपल्याला हा रोग नाही तर वयोमानामुळे होणारा मज्जापटलामधला बदल, ज्याला इंग्रजीमध्ये ARMD किंवा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, एज रिलेटेड फक्त एजमुळे होतो, रोग नाही. पण हा आपल्या डोळ्यासमोर उभा असणारं एक मोठं आव्हान आहे सध्या. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की पूर्वीच्या काळी ह्याच्याबद्दल फारसं ऐकलं नव्हतं, कारण एकतर आयुष्याची मर्यादा कमी होती, पण दुसरं कदाचित हा विकार लक्षात येणं, त्याचं निदान करणं आणि त्याच्यावरती उपचार करणं हे काहीच आपल्याजवळ नव्हतं. पण आता हा विकार आपल्याला होतो आणि त्यामुळे त्याचे जास्त रुग्ण आपण पाहतो. हा जो ARMD विकार आहे, जो मज्जापटलाला होतो, त्याची लक्षणं काय असतात? ARMDचं लक्षण म्हणजे आपली नजर कमी होणे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ARMD हा विकार आपला संपूर्ण जो मज्जापटल किंवा रेटिना असतो, मी साधारण टाकेन की समजा एवढा मोठा आपला मज्जापटल आहे, त्यातल्या फक्त सेंट्रल एका छोट्या बिंदूला, ज्याला मॅक्युला म्हणतात, तिथे फक्त हा विकार होतो. म्हणजे मोठ्या रेटिनापैकी फक्त मधला 10 डिग्री भाग. त्यामुळे आपली सेंट्रल व्हिजन किंवा आपण सरळ बघत असतो ती नजर आपली कमी होते. एखाद्या व्यक्तीचा चेहरा ओळखणे, लिहिणे, वाचणे ही क्षमता आपली कमी होते. त्यामुळे व्यक्ती म्हणते की मला थोडं कमी दिसायला लागलं आहे. उतार वयामध्ये कमी दिसायला लागलं की रुग्णाला वाटतं की मला मोतीबिंदू झाला आहे. आणि साहजिक आहे असं वाटणं, कारण मोतीबिंदू हा अतिशयच कॉमन विकार आहे. मी म्हटल्याप्रमाणे तो रोग नाही. ते तपासायला येतात, कदाचित मोतीबिंदू थोडा झालेलाही असतो त्यांना, पण आपण नीट तपासणी केल्यावर कळतं की मज्जापटलाच्या मध्यभागी असे काही बारीक बारीक चट्टे उमटलेले आहेत. ते चट्टे उमटलेले दिसतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असं म्हणतात. लक्षण एकच, नजर कमी होणे. आणि नजर म्हणजे बरोबर आपण बघतो तिथली मधली नजर कमी होणे. डोळ्याचे काही इतर विकार आहेत ज्याच्यामुळे आपली पेरिफेरल व्हिजन किंवा कडेची नजर कमी होते, मधली नजर चांगली असते. असे बरेच विकार आहेत. रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणून रातांधळेपणाचा विकार आहे. काचबिंदू आहे, ज्याने आपली बघण्याची क्षमता म्हणजे फील्ड ऑफ व्हिजन कमी कमी होतं, पण सरळ रेषेत उत्तम दिसत असतं. ARMDमध्ये बरोबर उलटं, की आपली सरळ दिशेतली नजरच फक्त कमी होते, कडेचं आपल्याला पूर्णपणे दिसत राहतं. मग ह्या ARMD हा जो विकार आहे, त्याचे कुठले प्रकार आहेत? ARMDचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एकाला ड्राय डिजनरेशन म्हणतात, जे रेटिनामध्ये कोरडी लक्षणं असतात. एकाला वेट डिजनरेशन म्हणतात. आपण जर का त्याचं प्रमाण बघितलं तर 80% रुग्णांमध्ये ड्राय डिजनरेशन असतं. ड्राय डिजनरेशन ही फक्त असे काही पिवळे किंवा असे काळसर रंगाचे ठिपके रेटिनाच्या मध्यभागी उमटतात. त्याच्यामुळे नजर थोड्या प्रमाणात कमी होते आणि प्रोग्रेसिव्हली किंवा हळूहळू कमी झाली तरी ती खूपच हळूहळू कमी होते. म्हणजे ओव्हर अ फ्यू इयर्स, काही वर्षांमध्ये थोडी 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 नजर कमी होते. 80% रुग्णांमध्ये हे ड्राय डिजनरेशन असतं. वेट डिजनरेशन म्हणजे काय, तर त्याची सुरुवात आधी ड्राय डिजनरेशननी झाली असते, पण अचानक कधीतरी आपल्या रेटिनाच्या काही लेयर्समधनं लिकेज होतं. आयदर फ्लुईड किंवा द्रवपदार्थाचं लिकेज किंवा चक्क रक्तस्राव होणे. आणि हे अचानक होतं. म्हणजे मला कालपर्यंत दिसत होतं, आज सकाळी मी उठलो
आणि माझ्या लक्षात आलं की अरे मला एका डोळ्याने खूपच कमी दिसतंय. ओके. हे वेट डिजनरेशन. वेट डिजनरेशन फक्त 20% रुग्णांमध्ये आढळतं, पण त्यांनी नजर खूप प्रमाणात आणि खूप जलद गतीने कमी होते. हे 2 मुख्य प्रकार आहेत. डॉक्टर, ARMD हा विकार कोणाला होऊ शकतो आणि त्याच्यात काही रिस्क फॅक्टर आहे का? ARMD हा विकार मी म्हटल्याप्रमाणे वयोमानामुळे होतो, पण प्रत्येकाला होतं असं म्हणजे हा काही नियम नाही की मी समजा 80-85 वयापर्यंत जगलो तर मला ARMD होणार, असं अजिबात नाही. अनेक रुग्ण 80मधले 90 वर्षाचे असतात ज्यांना ARMD झालेला नसतं. हा वयोमानामुळे झाणारा विकार झालेला नसतो. पण पहिला रिस्क फॅक्टर म्हणजे वय जास्ती असणं, कारण तारुण्यामध्ये किंवा कमी वयामध्ये हा सहसा होत नाही, उतार वयामध्येच होतो. रिस्क फॅक्टरचा पहिला वय किती येते. बाकी रिस्क फॅक्टर असे खूप प्रूव्हन नाही आहेत, पण थोडे थोडे असे समजतात. एक म्हणजे अनुवंशिकता. आपल्या आईवडिलांपैकी कोणाला जर का ARMD झाला असेल, असे खूप रुग्ण येतात की म्हणतात की हो माझ्या बहिणीलासुद्धा हा विकार आहे, तीसुद्धा कुठेतरी ह्याच्यावरती उपचार घेते, माझ्या भावालासुद्धा आहे. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री असणं किंवा अनुवंशिकता असणं हा एक रिस्क फॅक्टर आहे. तिसरा रिस्क फॅक्टर थोड्या प्रमाणात म्हणजे समजा आपल्याला ब्लड प्रेशरचा विकार असेल तर थोड्या प्रमाणात त्याचा संबंध असतो ARMDशी. चौथं म्हणजे नेहमीच ब्लेम केली जाणारी गोष्ट म्हणजे स्मोकिंग. हे प्रूव्ड आहे की जर का एखादी व्यक्ती धूम्रपान करत असेल तर त्याला ARMD होण्याचा आणि ARMD असल्यास ते जास्तीत जास्त वाढत जाण्याची शक्यता असते आपण जर का धूम्रपान करत असू तर. रिस्क फॅक्टर्स म्हटले की आपण म्हणू की आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायला काही करता येईल का. तर आपण जेव्हा जेवणखाण करतो, आपण जेव्हा आहार घेतो त्याच्यामधनं आपल्याला न्यूट्रियंट्स मिळतात, म्हणजे शरीरासाठी आवश्यक असणारे घटक मिळतात. काही जीवनसत्व असतात, काही जीवनसत्वाशिवाय असणारे काही घटक असतात. ते जर आपल्याला कमी प्रमाणात मिळाले म्हणजे आपण समतोल आहार केला नाही. मी शाळेत शिकायचो तेव्हा माझ्या शास्त्राच्या पुस्तकामध्ये कसं ताट दाखवलेलं असायचं, वरण भात भाजी पोळी लिंबू कोशिंबीर. आजकाल सगळेजण अशा प्रकारचं जेवण करत नाहीत. आपण कुठली तरी एक डिश आणतो, त्याच्यावर पोळी खातो आणि झालं आपलं जेवण. तर हे जो समतोल आहार असायचा त्याला कारण होतं, त्याच्यातनं सगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स मिळायची. पण ते आता सगळे लोक करू नाही शकत. काही लोक कामाच्या व्यापामुळे तर विचारायलाच नको, लोकांचं जेवणाची वेळसुद्धा निश्चित नसते. त्यामुळे आपण आपल्या शरीरावरती खूप अत्याचार करतो आपल्या कामामुळे. तर जर का समतोल आहार मिळत नसेल, न्यूट्रियंट्स मिळत नसतील तर आपल्याला ARMDचा विकार जडू शकतो. जगामध्ये आज अशी समजूत आहे की मग लोक म्हणतात की मी कशा प्रकारचा आहार करू. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रमाणात खाव्यात. एक शास्त्रीय निबंध प्रसिद्ध झाला आहे त्याच्यामुळे सांगतो की मेडिटेरेनियन डाएट म्हणून एक असतं. मेडिटेरेनियन डाएट म्हणजे मेडिटेरियन देश जे आहे तिथे घेतलं जाणारं डाएट. त्याच्यामध्ये काय असतं तर ते लोक भरपूर सॅलड्स खातात. तर ती सॅलड्स खाणं, त्याच्याबरोबर फळं खाणं, आणि जे लोक मांसाहार करतात त्यांनी फॅटी फिश किंवा विशिष्ट काही प्रकारचं फिश खाणं. ह्या प्रकारचं फिश हवे, सामन म्हणून एक फिश असतं. तर मेडिटेरियन लोक जे डाएट खातात त्यांच्याकडे ARMDचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे आज जगात हे खूपच आता प्रचलित व्हायला लागले की आपण मुद्दामून प्रयत्न करून हे असं मेडिटेरेनियन डाएट करा. सॅलड्स वगैरे खाणं तर सगळेजण सांगतातच की तुम्ही करा. तर हे 2-4 रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ARMD हा विकार जडू शकतो. आत्ता आपण चौरस आहाराचं महत्त्व सांगितलं, पण ARMD जर समजा कोणाला विकार झाला तर मग त्याच्यावरती काय उपचार असतात? आधी आपण ARMD झाल्यावरती ते ओळखायचं कसं. तर आपण नेत्रतज्ञाकडे गेलो, नजर चेक केल्यावर कळतं की नजर कमी आहे. त्या वयात पहिली शंका मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ते मोतीबिंदूची. डोळ्याची बाहुली मोठी करून रेटिना चेक केल्यावर दिसतं की अरे ह्याला हे पॅचेस दिसत आहेत रेटिनामध्ये, म्हणजे ह्याला ARMD हा विकार झालेला आहे, मॅक्युलर डिजनरेशन झालेलं आहे. ही साधी तपासणी क्लिनिकमध्ये केली जाते. पण त्याच्यानंतर ह्या ARMDची विभागणी करायला की हा ड्राय आहे निश्चितच का थोडंसं त्याच्यात काही लिकेजसुद्धा आहे हे बघायला 1-2 टेस्ट करतात. पहिली टेस्ट म्हणजे डोळ्याची अँजिओग्राफी करणं. हाताच्या शिरेमध्ये एक डाय इंजेक्ट करून रेटिनाचे फोटो काढणं. त्याच्यामध्ये लिकेज आहे की नाही कळतं. जर का ड्राय डिजनरेशन असेल तर तो डाय सगळ्या रक्तवाहिन्यांमधनं वगैरे जातो पण लीक होत नाही. तो जर का लीक झाला तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला वेट डिजनरेशन आहे, ज्याने नजर पटापट कमी होते. ही तपासणी आता थोडी मागे पडत चालली आहे, कारण आता OCT नावाची जी तपासणी आहे ज्याच्यामध्ये रेटिनाचा स्कॅन केला जातो, ती OCT नावाची तपासणी. त्याच्यात कुठलाही डाय इंजेक्ट करायला लागत नाही. मशीनसमोर आपण बसतो आणि एक 2-3 मिनटामध्ये फोटो येतो बाहेर.
त्याच्यामध्ये रेटिनाचा स्कॅन केला जातो. त्यांनी ह्या मॅक्युलर डिजनरेशन किंवा ARMDचं रोगनिदान करायला खूपच मदत होते आणि त्याची विभागणी करता येते की तो वेट आहे का ड्राय आहे, किती प्रगत झालेला आहे. तर ह्या एन्जिओग्राफी आणि OCT ह्या 2 टेस्ट करून आणि त्याला जोड अर्थातच आपल्या साध्या तपासणीची किंवा क्लिनिकल एक्झामिनेशनची, या 3 प्रकारांनी आपल्याला ARMDचं रोगनिदान करता येतं आणि त्याची विभागणी करता येते आणि मग त्याप्रमाणे आपल्याला त्याचे उपचार ठरवता येतात. OCTमध्ये सुद्धा आता नवीन जनरेशनची किंवा आणखीन प्रगत काही मशीन्स आहेत, त्याला OCTA म्हणतात, म्हणजे OCT एन्जिओग्राफी. म्हणजे आपण हाताच्या शिरेमध्ये डाय इंजेक्ट करून फोटो काढून जी टेस्ट करायचो, तो डाय वगैरे इंजेक्ट न करता ह्या OCT मशीनचंच एक नवीन सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला या रक्तपुरवठ्याचा सुद्धा अभ्यास करता येतो, एन्जिओग्राफी करता येते, OCTA. तर त्यामुळे सध्या ARMD या विकारासाठी काही रुग्णांमध्ये एन्जिओग्राफी, पण बहुसंख्य रुग्णांमध्ये OCT आणि OCTA ह्या चाचण्या केल्या जातात उपचार ठरवण्यासाठी. डॉक्टर, हा ARMD जो विकार आहे त्याच्यावरती कोणते उपचार करणं गरजेचं असतं? ARMDचं मी म्हटल्याप्रमाणे हे 2 प्रकार आहेत, ड्राय आणि वेट. ड्राय हा कमी अपायकारक असतो, नुसते असे ड्राय स्पॉट्स दिसतात, परंतु त्याचं रूपांतर वेट डिजनरेशनमध्ये होऊ शकतं. ड्राय डिजनरेशन वाढू नये म्हणून काही गोळ्या किंवा कॅप्सूल्स दिल्या जातात, त्याला अँटीऑक्सिडंट्स असं म्हणतात. काही प्रमाणात जीवनसत्वांसारखं, पण जीवनसत्व नाहीत, म्हणजे ही व्हिटॅमिन्स नाहीत, अँटीऑक्सिडंट्स थोडी वेगळी असतात. तर अँटीऑक्सिडंट्सच्या कॅप्सूल किंवा गोळ्या घेतल्या तर आपण हे ड्राय डिजनरेशन पटापट वाढू नये ह्याची काळजी घेऊ शकतो. अँटीऑक्सिडंट्स आपल्याला काही आहारामधनंही मिळू शकतात. म्हणजे आपण बेरीज खाल्ल्या, स्ट्रॉबेरी नाही, ब्लूबेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, फ्लॅक्सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट बऱ्याच गोष्टींमध्ये असतात. आपण ते वाचावं डाएट चार्टमध्ये. पण आपण नॅचरल सोर्समधनं सुद्धा हे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळतात. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचा आहार आता असा आयडियल नसतो. तुम्ही चौरस आहार म्हणलात तसा सगळेजण करत नाहीत. आपण प्रामाणिक राहावं की मी व्यवस्थित जेवण करतो आहे का नाही. असं असेल तर मग आपल्याला सप्लिमेंट्स घ्यायला लागतात. तर अँटीऑक्सिडंट्स घेणं हे ड्राय डिजनरेशनवरचा सध्या तरी एकमेव प्रूव्हन उपाय आहे. ह्याच्यावर भरपूर संशोधन चालू आहे. काही वेगळी औषधं, काही इंजेक्शन्स अशी आता अगदी दृष्टीपथात आहेत. पण आत्ताच्या घटकेला तरी अँटीऑक्सिडंट घेणं हा एकच उपाय. वेट डिजनरेशन झालं की ज्यांनी व्हिजन आपली खूपच कमी होऊन गेली आहे, ते झपाट्याने वाढणार आहे, त्याच्यासाठी मात्र उपचार करायला लागतात. वेट डिजनरेशनसाठी मात्र उपचार करायला लागतात आणि ते त्वरित करायला लागतात. ह्याचं कारण असं आहे की हे जे उपचार आहेत वेट डिजनरेशनवरचे, ते उपचार केल्यावरती आपण काय साध्य करू शकतो? आपण आहे ती नजर टिकवू शकतो. नजर वाढेलच असं नाही. समजा त्याच्यावरती उपचार केल्याने नजर वाढली तर तो बोनस झाला. मुख्य तत्त्व काय आहे ती नजर टिकवणं. तर त्यामुळे नजर खूप कमी व्हायच्या आधीच ती ट्रीटमेंट केली पाहिजे आपल्याला. ही ट्रीटमेंट काय असते? ही ट्रीटमेंट काही प्रमाणात लेसर किरण सोडून ही ट्रीटमेंट करता येते, पण त्याला खूपच मर्यादा आहेत. कारण लेसर किरणांनी आपण लिकेज थांबवू शकतो, पण रेटिनाचा महत्त्वाचा भाग थोडा डिस्ट्रॉयसुद्धा होतो, त्याला अपाय होतो. त्यामुळे लेसर किरणाची ट्रीटमेंट आता खूपच मागे पडत चालली आहे. मुख्य आधारस्तंभ वेट डिजनरेशनच्या ट्रीटमेंटचा आहे इंजेक्शन्स देणे. 4-5 प्रकारची इंजेक्शन्स असतात. प्रत्येकाचं कार्य थोडं वेगळं असतं. काही महाग असतात, काही स्वस्त असतात. काहींना FDA अप्रूव्हल असतं, काहींना FDA अप्रूव्हल नसतं. डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवावं की आपल्यासाठी कुठलं इंजेक्शन योग्य आहे. तर हे इंजेक्शन देणं ही सगळ्यात महत्त्वाची आणि सध्याची प्रचलित असणारी आणि सिद्ध झालेली ट्रीटमेंट. इंजेक्शन एकच द्यायला लागतं असं नाही, कमीत कमी 3 द्यायलाच लागतात. त्याला लोडिंग डोस म्हणतात. 3 इंजेक्शन्स दिल्यानंतर डॉक्टरांच्याकडनं तपासणी सतत करावी लागते आणि आवश्यकता पडेल तसतशी अनेक इंजेक्शन्स घ्यायला लागू शकतात. कधीकधी इतकी इंजेक्शन्स घ्यायला लागतात की त्याला काही अंतच नाही असं आपल्याला वाटतं. पेशंट कधीकधी कंटाळून जातो. पण जर आपल्याला आपली नजर टिकवायची असेल तर अविरतपणे कंटाळा न करता नियमितपणे डॉक्टरांच्याकडनं तपासून घेणं आणि त्यांनी सांगितलं तर इंजेक्शन्स घेत राहणं हाच ह्याच्यावरती उपाय आहे. खर्चिक आहे, त्रासदायक आहे, कारण की खूप जास्ती दिवस घ्यायला लागतो. पण इंजेक्शन्स देणं हा एकमेव उपाय ARMD आवाक्यात ठेवण्यासाठी आहे. इंजेक्शन देणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार झाला. पण समजा रुग्णाची नजर 50% कमी झाली आहे आणि मी इंजेक्शन्स देऊन ती 50% टिकवून ठेवली. पण त्या 50% नजर असल्यामुळे मला वाचायला दिसत नाही, त्याच्यासाठी काय करणार?
तर मी नजर वाढवू तर शकत नाही आहे, तर अशा वेळेला LVA किंवा लो व्हिजन एड ही आयुधं असतात जी आपण रुग्णाला दिलीच पाहिजेत. अगदी सोपं म्हणजे मोठा भिंग असण्यासारखा चष्मा वापरणं, ज्याने मॅग्निफिकेशन होतं किंवा सगळं मोठं दिसतं. मी वाचेन त्याला उत्तम इल्युमिनेशन किंवा उत्तम प्रकाश त्याच्यावर पडला पाहिजे, त्यामुळे विशिष्ट प्रकारचा बल्ब लावणं त्याच्यातनं वाचणं. गुड इल्युमिनेशन, गुड मॅग्निफिकेशन. या लो व्हिजन एडमध्ये जर का आपल्याला खूपच दिसणं कमी झालं असेल तर एक आधुनिक लो व्हिजन एड आहे, म्हणजे आपण कॉम्प्युटरसाठी माऊस वापरतो ना, तो माऊस असतो. मला जे काय वाचायचं त्याच्यावरनं तो माऊस असा फिरवायचा आणि समोर TV चा स्क्रीन असतो आणि त्या माऊसला कॅमेरा असतो खाली आणि मी ज्याच्यावरनं ते फिरवीन ते मला त्या स्क्रीनवरती दिसतं. चांगला मोठा फॉन्ट साईज आपल्याला करता येतो. ही सुद्धा लो व्हिजन एड झाली. अनफॉर्च्युनेटली असं आहे की हे सगळे इंजेक्शन्स आणि उपचार केले जातात, पण या लो व्हिजन एडकडे दुर्लक्ष केलं जातं. रुग्णाची जरूरत काय असते की त्याला इच्छा असते की मला वाचता आलं पाहिजे. तुम्ही इंजेक्शन्स देताय की वाढू नये म्हणून, पण मला आत्ताच दिसत नाही तर मी काय करू. तर रुग्णाला हे चष्मे, मॅग्निफिकेशन, इल्युमिनेशन किंवा ही नवीन आयुधं अशी देऊन लो व्हिजन एड देण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, कारण त्याच्यामुळे त्याला थोडं जर दिसत असेल तर मदत करून आपण वाचन करता येईल याची आपण सोय करू शकतो. डॉक्टर, ARMDमुळे अंधत्व येऊ शकतं? ARMDमुळे नजर तर खूप प्रमाणात कमी होऊ शकते आणि आपण म्हणू शकतो की पार्शल ब्लाइंडनेस येऊ शकतो, कारण आपल्याला लिहिता वाचता येत नाही सहज, पटकन चेहरे ओळखता येत नाहीत. पण ज्या अंधत्वाची भीती रुग्णामध्ये असते ना, असं अंधत्व डोळ्याच्या काही विकारांमुळे येऊ शकतं. समजा आपल्याला काचबिंदू झाला आणि त्याचं रोगनिदान झालं नाही, आपण काही उपचारच केले नाहीत, तर पूर्णपणे अंधत्व येऊ शकतं. म्हणजे आपण एकटे चालूसुद्धा शकत नाही, कोणाचा तरी हात देऊन घरातल्या घरातसुद्धा फिरायला लागतं. मज्जापटल निसटणे किंवा रेटिनल डिटॅचमेंट झाली, उपचार केले नाहीत, पूर्णपणे अंधत्व त्या डोळ्याला किंवा दोन्ही डोळ्याला झाला तर त्या व्यक्तीला पूर्ण अंधत्व येऊ शकतं. अशा काही विकारांनी पूर्ण अंधत्व येतं. ARMDमुळे फक्त सेंट्रल 10 डिग्रीज मधली 10 डिग्री नजर आपली जाते. नजर कमी होते, ह्यात काही वादच नाही, पण पेरिफेरल व्हिजन आपली अबाधित राहते, तशीच राहते. दोन्ही डोळ्यांना ARMD झालं आहे आणि जवळपास वरचंही अक्षर वाचता येत नाही असे रुग्ण एकटे दवाखान्यात येऊन बसतात. म्हणजे त्यांचं स्वावलंबन जात नाही. माणसाला सगळ्यात मोठी भीती असते की मला परावलंबी व्हायचं नाही आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती. तर मला असं वाटतं की मला माझ्या गुरूंनी शिकवलं होतं की फक्त डोळा ट्रीट नको करू, पेशंटला फक्त ट्रीट नको करू. यू डोंट ट्रीट अ पेशंट, यू हॅव टू हील अ पेशंट. त्यामुळे माझा नेहमी असा प्रयत्न असतो की रुग्णाला पॉझिटिव्ह सांगावं. त्यामुळे मी सांगतो की तुमची नजर कमी झाली आहे, आपण प्रयत्न करतो आहे, ती वाढवता येत नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अंधत्व कधीही येणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत एकटे माझ्या दवाखान्यात येऊ शकाल, तुम्ही परावलंबी होणार नाही. हे मी रुग्णाला नक्की सांगतो, कारण मला असं वाटतं की रोगाबद्दल सांगितलं तरी आयुष्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी ह्या आपण ह्या लोकांना सांगितल्या पाहिजेत. धन्यवाद डॉक्टर.